गाड्यांना आता सुरू करण्यात आलेला आहे। अगदी कमी गाड्यांसाठी त्या ठिकाणानं परवानगी बघू शकताय की सध्याचं हे चित्र आहे, विदारक चित्र आहे। अगदी जोरदारपणे अगदी सकाळपासून पाऊस सध्या या मुंबई पुणे हायवेवरती पडत आहे आणि सध्या मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पूर्णपणे वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। पाण्याचा एक मोठा प्रवाह आपण बघू शकतोय की पाण्याचा मोठा प्रवाह जो आहे तो रस्त्यावरती येत आणि रस्त्यावरती सध्या ह्या गाड्या थांबलेल्या आहेत। पोलिसांकडून सुरक्षित ठिकाणी या गाड्यांना नेण्यासाठी सांगितलं जात आहे। आपण बघू शकतो की पाण्याचा जो प्रवाह आहे अगदी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खाली येत आहे। गेल्या 7 तासापासून पुणे मुंबई हायवे आहे तो पूर्णपणे ठप्प आहे आणि किती पाण्याचा मोठा प्रवाह जो आहे तो अगदी रस्त्यावरून येताना आपला बघत आहे की बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत। पोलिसांकडून वाहनांना थांबवण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात येत आहेत। मात्र सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती उर्से जो गाव आहे या गावामधले हे परिस्थितीचं चित्र आपण बघू शकता की पाण्याचा मोठा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी समोरून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाढतानाचं चित्र जे आहे ते या ठिकाणी दिसत आहे। सध्या बघतोय की पाण्याची पातळी जी आहे ती सध्या वाढताना आपल्याला दिसत आहे। ह्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत। पोलिसांकडून या सर्व गाड्यांना अगदी सुरक्षित ठिकाणी जे आहे ते हलवण्यासाठी बाजूला करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात येत आहेत। आपण बघू शकतो की पाण्याचा जो प्रवाह आहे ती वाढताना जो आहे चित्र जे आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। पाण्याचा प्रवाह हळूहळू वाढताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे तर पाण्याचा प्रवाह आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या मुंबई पुणे हायवेवरती पावसाचा जोर अगदी वाढताना दिसत आहे। या पाण्यामध्ये या गाड्या अडकल्याचं चित्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पाण्याचा प्रवाह वाढतोय। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचं उर्से हे गाव आहे। अगदी सकाळपासूनच जोरदार पाऊस जो आहे तो बरसताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना अगदी जोरदार पाणी जे आहे ते रस्त्यावरती येत आहे। रस्त्यावरती पूर्णपणे वाहतूक ठप्प आहे, वाहतूक थांबवलेली आहे। ज्या काही गाड्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत त्या गाड्या आता सुरक्षितपणे पुढे नेण्यासाठी पोलीस जे आहे ते या गाड्यांना वारंवार सूचना करतायत की तुम्ही आता ह्या गाड्या रस्त्यावरून हलवा। कारण की ज्या रस्त्यावरती पाण्याचा प्रवाह ज्या आपण बघू शकतो की पाण्याचा प्रवाह जो आहे तो रस्त्यावरती अगदी मोठ्या प्रमाणात हॅलो 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 ओके उर्से टोल नाका परिसरातली ही सर्व दृश्य आहेत। TV9 मराठीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। हा संपूर्ण जो हायवेचा परिसर आहे या ठिकाणानं मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना माघारी परतण्यास सांगण्यात आलेलं आहे। कारण या ठिकाणी रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, पाण्याचा प्रवाह जास्त आहे, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये त्यामुळे गाड्यांना माघारी परतण्यास सांगण्यात आलेलं आहे। शिवाय ज्या गाड्या या ठिकाणी अडकलेल्या आहेत त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी देखील आता प्रयत्न केले जात आहे। पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांनाही परतण्यास सांगितलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी आणि पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ही पूर्णतः विस्कळीत झालेली आहे। उर्से टोलनाका परिसरातली ही आपण या क्षणाची लाईव्ह आणि TV9 मराठीची एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहू शकतोय। मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा आहे, उर्से टोल नाका परिसर जो आहे त्या परिसरातली ही सर्व आपण दृश्य पाहू शकतोय। पाण्याचा प्रवाह या एक्सप्रेस वे वरती किती जास्त आहे ते देखील आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून। मोठ्या प्रमाणात वरील भागातून पाणी या ठिकाणं वाहून येतंय, मात्र या पाण्याचा निचरा होण्यासाठी इथे कुठलाच मार्ग नाहीये, त्यामुळे हे पाणी मोठ्या प्रमाणात इथेच साचून राहतंय आणि या साचलेल्या पाण्यातून प्रवास करणं नागरिकांना कठीण होतंय। त्यामुळे एकंदरीतच सावधानता बाळगली जाते आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून या ठिकाणी या गाड्यांना माघारी परतण्यास सांगितलं जातंय। संपूर्ण परिस्थिती बघा, या दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण परिस्थिती बघू शकताय। कशा प्रकारे पाणी या हायवेवरती एक्सप्रेस वे वरती वाहून येतंय ते देखील तुम्ही या दृश्यांमध्ये बघू शकताय। मोठमोठ्या गाड्या, 4 चाकी वाहनं या ठिकाणी या एक्सप्रेस वे वरती अडकलेली आहेत। काही ट्रक, काही बसेस देखील या ठिकाणी अडकली असल्याचं पाहायला मिळतंय। उर्से टोलनाका परिसरातून या क्षणाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। पाण्याचा प्रवाह बघा, पावसाने जोर घेतलेला आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट हा आज पावसाचा देण्यात आलेला आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे। काही ठिकाणी दरड कोसळली आहे, काही ठिकाणी आपण जर बघितलं तर हायवेवरती अशा प्रकारे पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। गेली 7 तासापासून वाहतूक ठप्प आहे।
लोणावळ्याच्या परिसरामध्ये दरड कोसळले असल्यामुळे प्रशासनाने दोन्ही हायवे जे आहेत ते बंद ठेवण्याचे आदेश दिलेत आहेत। सध्या आपण उर्से या ठिकाणी आहोत आणि बघू शकतो की पाण्याचा मोठा प्रवाह आहे तो आता सध्या रस्त्यावरती येतोय। मात्र मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुद्धा पोलीस प्रशासनाने अगदी थांबवण्यात आलेली आपण बघू शकतो की अगदी मोठ्या प्रमाणात हा पाण्याचा प्रवाह आहे तो अगदी रस्त्यावरती येतोय आणि सुरक्षेच्या कारणावस्तव पोलिसांकडून आता हा जो हायवे आहे जो मुंबईकडून पुण्याकडे जाणार आहे तो सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे। सध्या आपण उर्से या गावामध्ये आहेत आणि बघू शकतो की हा पाण्याचा प्रवाह अगदी मोठ्या पद्धतीने सध्या रस्त्यावरती येत आहे आणि सुरक्षेच्या कारणावस्तव पोलिसांकडून जे आहे ते सध्या ही वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। खरं तर अगदी 625 मिलीलीटर पाऊस जो आहे तो लोणावळा परिसरामध्ये झालेला आहे। अगदी रेकॉर्ड ब्रेक पाऊस जो आहे तो सध्या लोणावळा परिसरामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता बघू शकतोय की उर्से या गावातले हे चित्र आहे मोठ्या धबधब्याचं स्वरूप जो आहे ते सध्या या मुंबई पुणे हायवेवरती आलेलं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठमोठे दगड जे आहेत त्या सध्या मुंबई पुणे हायवेवरती वाहून येताना ते चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी भयावह परिस्थिती जी आहे ते मुंबई पुणे हायवेवरती झालेले आपल्याला चित्र जे पाहायला मिळतंय। मुंबईकडून पुण्याकडे जाणारी ही वाहतूक आहे ती पूर्णपणे पोलिसांनी थांबवलेली आहे, कारण की आता बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जो आहे तो सध्या मुंबई पुणे हायवेवरती येताना चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। पावसाचा जोर वाढतच आहे। रेड अलर्टचा पुणे जिल्ह्याला इशारा दिलेला आहे आणि याची प्रचिती सध्या आपल्याला या मुंबई पुणे हायवेवरती येताना आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतोय की अगदी मोठमोठे धबधब्याचं स्वरूप जे आहे ते या हायवेवरती आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पुण्याकडून मुंबईकडे जाणारी सुद्धा वाहतूक पूर्णपणे प्रशासनाने बंद ठेवलेली आहे। जुना पुणे मुंबई हायवे असेल किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। अगदी जोरदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी बरसतानाचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण उर्से या गावी आहोत आणि या उर्से गावातल्या परिसरामध्ये जोरदार पाऊस जे आहे ते सध्या सुरू आहे आणि या पावसाचं विदारक चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या पाण्याचा प्रवाह जो आहे तो रस्त्यावरती येताना पाहायला मिळतोय। त्यामुळे पोलिसांकडून ज्या गाड्या रस्त्यावरती आहेत त्या सुरक्षित ठिकाणी तुम्ही न्या असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय। वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। सध्या आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने अगदी हा मोठा पाण्याचा प्रवाह आहे तो रस्त्यावरती येतोय। या पाण्याच्या प्रवाहासोबत असणारे हे दगड सुद्धा रस्त्यावरती येत असतात चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पोलिसांकडून सर्व या वाहनधारकांना अगदी गाड्या लवकरात लवकर तुम्ही सुरक्षित ठिकाणी हलवा असं सांगण्यात येतंय। मात्र पूर्ण जो हायवे आहे तो जाम आहे त्यामुळे बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकल्या